नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री पेपर अनालायझर लास्ट लेक्चर मीन्स पार्ट नंबर 3. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला 2026 चा बोर्डचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री पेपर अनालायसिसचं तिसरं लेक्चर घ्यायचं आहे. आणि त्याचा फर्स्ट क्वेश्चन अशा प्रकारचा आहे की राईट द टोलन्स रिएजंट टेस्ट फॉर ऑक्साइड अल्डिहाइड. बहुत ही बढ़िया क्वेश्चन. पहा सर क्वेश्चन कशा प्रकार राईट द टोलन्स रिएजंट. सर मी हा चॅप्टर शिकवत असताना तुम्हाला म्हटलं होतं हा सर पेपरला क्वेश्चन येत असतो आणि सर 2 मार्कला हा क्वेश्चन आलेला आहे. राईट द टोलन्स रिएजंट अँड राईट द रिॲक्शन. कोणता चॅप्टर सर जी? अरे कोणता चॅप्टर भाई साहब? 8वा चॅप्टर. कोणता आपला 12th क्लास सेकंड चॅप्टर आपण सर तो शिकवला होता. ऑक्साइड अल्डिहाइड. ओके. पुन्हा कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. रिमेंबर भाई साहब, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड चॅप्टर. त्यामुळे सर फर्स्ट टॉपिक नोन ॲज अल्डिहाइड मीन्स आपलं काय सर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल ऑक्साइड अल्डिहाइड. रिमेंबर. ओके सर त्याची रिॲक्शन आहे. अरे कोणाची रिॲक्शन आहे? त्याची रिॲक्शन आहे. प्रश्न काय बघा, ऑफ ऑक्साइड अल्डिहाइड इज. ओके क्लिअर आहे ना? क्लिअर सर. हा सर फर्स्ट टॉपिक असतो या चॅप्टर मधला फॉर्मल्डिहाइड अँड ऑक्साइड अल्डिहाइड. ऑक्साइड अल्डिहाइड इज द फर्स्ट अल्डिहाइड. रिमेंबर. ओके. आणि सर आपण त्याची कोणती रिॲक्शन करूया? टोलन्स रिएजंट सोबत रिॲक्शन करूया. गिव्ह टू टॉपिक नंबर 3, सेम टॉपिक सेम चॅप्टर. टॉपिक नंबर 3 नोन ॲज कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रिपेअर फॉर्म ऑक्साइड अल्डिहाइड. रिमेंबर. ओके. घेतल्यापासून पांडुरंग लिहा सर टोलन्स रिएजंट. हा सर क्वेश्चन लय महत्वाचा होता. क्लिअर ना? क्लिअर सर. लिहा सर ऑक्साइड अल्डिहाइड. अरे कोणतं भाई साहब? ऑक्साइड अल्डिहाइड. सर या केमिकलला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय म्हटलं जातं? पहा ऑक्साइड अल्डिहाइड असं म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं? ऑक्साइड अल्डिहाइड. रिमेंबर. ओके. ऑक्साइड अल्डिहाइड रिॲक्ट विथ टोलन्स रिएजंट इज वन टाइप ऑफ कोऑर्डिनेशन. कोणतं कंपाऊंड रे? लिगॅंड कंपाऊंड मीन्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड. रिमेंबर. ओके सर ते अशा प्रकारे लिहिलं जातं. अरे सर कशा प्रकारे? अशा प्रकारे. क्लिअर ना? क्लिअर सर जी. क्लिअर. हे सर प्लस चार्ज आहे, OH मायनस चार्ज आहे. कंपाऊंड नोन ॲज अ टोलन्स रिएजंट. सर या कंपाऊंडला काय म्हटलं जातं आपल्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये? नोन ॲज अ कंपाऊंड लिगॅंड. कोणसा लिगॅंड? टोलन्स लिगॅंड. क्लिअर ना? क्लिअर सर. गिव्ह टू सम केमिकल अँड दिस केमिकल नेम इज CH3 C डबल बॉन्ड OOH. सर या कंपाऊंडला म्हटलं जातं बघा काय आपलं ॲसेटिक ॲसिड इज वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हा सर 2 मार्कला क्वेश्चन आला होता. सर जी कळालं का? कळालं. कोणता चॅप्टर सर जी? अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. रिॲक्शन नेम ॲक्शन विथ टोलन्स रिएजंट. रिमेंबर. ओके. घेतल्यापासून पांडुरंग. सेकंड क्वेश्चन. Draw the structure of 2,4 dinitrophenyl hydrazone of acetaldehyde. भाई साहब बहुत ही बढ़िया नाम, बहुत ही खतरनाक नाम. कौन सा नाम? 2,4 डायनाइट्रोफिनाइल हायड्राझोन ऑफ acetaldehyde. सर आपला काय करायचं आहे? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ दिस केमिकल. क्लिअर ना? क्लिअर सर. बघा सर स्ट्रक्चर. बहुत ही बढ़िया नाम, बहुत ही बढ़िया कंपाउंड. क्लिअर ना? क्लिअर सर. पहा सर हे कोणता केमिकल है भाई साहब? इसको बोलते भाई साहब बेंझिन रिंग. अटॅच टू NO2 ग्रुप अटॅच. नंतर सर कोणता आणखी एक ग्रुप अटॅच? NO2 सेम ग्रुप. ओके. ओके. सिंगल बॉन्ड C मध्ये अरोमॅटिक रिंग आर प्रेझेंट. क्लिअर. ओके. इथे सर येणार आपलं काय? N सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड CH. पुन्हा सर सिंगल बॉन्ड CH3. सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं काय सर जी? 2,4. ओके.
2,4 डाय नायट्रो, नंतर पुन्हा काय डाय नायट्रो फिनाइल हायड्राझोन ऑफ acetaldehyde. रिपीट मी 2,4 डाय नायट्रो फिनाइल हायड्राझोन ऑफ acetaldehyde. तर या केमिकलला म्हटलं जातं. रिमेंबर भाई साहब. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कन्वर्ट इथेनोइक एसिड टू इथेनॉल. बहुत ही बढ़िया क्वेश्चन भाई साहब. इथेनॉल सर आपल्याला काय करायचं, प्रिपेअर करायचे फ्रॉम इथेनोइक ऍसिड. ओके ओके सर, सेम चॅप्टर. क्लिअर ना. केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, प्रिपरेशन रिएक्शन ऑफ इथेनॉल. कौन सा आम्हाला प्रायमरी वाला इथेनॉल. ओके सर, तोच प्रायमरी वाला असतो. अरे सॉरी ना सर, सॉरी रिएक्शन. CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH. सर या कंपाऊंडला म्हटलं जातं बघा इथेनोइक ऍसिड और ऍसेटिक ऍसिड, सेम केमिकल. ओके, द कंपाऊंड नेम इज ऍसेटिक ऍसिड और इथेनोइक ऍसिड. रिमेंबर भाई साहब. ओके, प्लस कोणती रिएक्शन सर जी आपली H2. ओके, कोणती रिएक्शन सर H2 मीन्स ऍडिशनल रिएक्शन ऑफ हायड्रोजन रिएक्शन नोन एज रिडक्शन रिएक्शन. रिमेंबर भाई साहब. अरे कोणती रिएक्शन सर जी आपल्या कोणत्या केमिकलची कोणती रिएक्शन करायची, रिडक्शन रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्ह टू अल्कोहोल. क्लिअर ना भाई साहब. क्लिअर. लिहा सर इथं मग काय, इथेनॉल का कोणतं केमिकल आहे व्हायचं, ऍसिटिक ऍसिड रिएक्ट विथ H2 द प्रेझेंट ऑफ कोणता एजंट आपलं सर जी एजंट नेम ॲज कॅटलिस्ट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और आपलं काय सर जी ड्राय ROR गिव्ह टू CH3 सिंगल बॉन्ड CH2. पुन्हा काय सर जी आपलं सिंगल बॉन्ड OH कंपाऊंड नोन ॲज इथेनॉल. सर जी कळालं का. ओके जी. ओके, कंपाऊंड नोन ॲज ऍसिटिक ऍसिड अँड कंपाऊंड नोन इथेनॉल. द रिएक्शन नोन ॲज इथेनोइक ऍसिड और ऍसिटिक ऍसिड कन्वर्ट टू इथेनॉल यूजिंग बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड ड्राय ROR. वाय, अरे वाय म्हणजे वाया. अरे काय सर वाया, रिडक्शन रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिमेंबर. ओके, आणि सर या पेपरचा लास्ट क्वेश्चन आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ ब्रोमोमिथेन. हा सर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला लास्ट पेपरचा क्वेश्चन होता. आपण सॉल्व करू. खूप सोपा प्रश्न, खूप बेसिक क्वेश्चन. बोलो हाँ ये ना, बहुत ही आसान और बहुत ही बेसिक क्वेश्चन था. चला मग इथं कोणतं केमिकल आहे सर ते ब्रोमोमिथेन. ओके, लाइक स्टार करा भाई साहब याला. ब्रोमोमिथेन CH3. पुन्हा आपलं काय सर जी BR नोन एज इसको बोलते भाई साहब क्या, ब्रोमोमिथेन और मिथाइल ब्रोमाइड. क्लियर ना भाई साहब. क्लियर सर जी, क्लियर. रिएक्ट विथ अल्कलाइन और अरे और लिक्विड सोडियम हायड्रॉक्साइड लेती. ओके, लिक्विड एक्विड भाई साहब बोलो हाँ या ना. लिक्विड सोडियम हायड्रॉक्साइड आर गिव टू केमिकल CH3OH नोन एज कंपाउंड मिथेनॉल. रिमेंबर. ओके जी. ओके, खूप सर सोपी रिएक्शन होती. कोणतं केमिकल आहे ब्रोमोमिथेन रिएक्ट विथ लिक्विड सोडियम हायड्रॉक्साइड मीन्स aqueous solution of sodium hydroxide due to methanol. रिमेंबर. ओके, संपला सर पेपर आपला 12th क्लासचा. ओके, बात छापव दिमाग में इतनी.